नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहताय जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण तहसील कार्यालय या ठिकाणी आलो आहोत. आपल्याबरोबर वृषाली केसकर मॅडम आहेत, ज्या की अप्पर तहसीलदार यांच्याकडे चार्ज आहे. आपण त्याची थेट मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत. आपला कार्यक्रम चालूच आहे. गप्पा, ठप्पा आणि सर्व काही. या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देखील आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मॅडम प्रेक्षकांना परिचय द्या मॅडम तुमचा. नमस्कार. मी वृषाली केसकर, अप्पर तहसीलदार बार्शी. माझी निवड 2021 साली तहसीलदार या पदावर झाली आणि मी 2022 साली सोलापूर जिल्ह्यामध्ये परिवीक्षाधीन तहसीलदार या पदावरती रुजू झाले. माझं मूळचं गाव आहे पानगाव, म्हणजे बार्शी तालुक्यातलंच पानगाव असं आहे. पण माझे आजोबा नोकरीच्या निमित्तानं स्थायिक उस्मानाबादला झाले. त्यामुळे इथून तिकडे मुक्काम हलवला गेला आणि मग तेव्हापासून आम्ही स्थायिक तिथे आहोत. माझं शिक्षण हे उस्मानाबादलाच झालं. माझं 10वी पर्यंत शिक्षण उस्मानाबादला झालं. 11वी-12वी पण माझं उस्मानाबादमध्येच झालं, श्रीपतराव भोसले हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजला. त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन झालं ते लातूर जिल्ह्यामधल्या राजर्षी शाहू महाविद्यालय इथे झालं आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पुढचं शिक्षण हे पुणे विद्यापीठात झालं. आई वडील काय करतात तुमचे? माझे वडील हे शासकीय नोकरदारच होते. 2019 साली त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे मुख्य कार्य अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते आणि ते निवृत्त झाले होते आणि माझी आई गृहिणी आहे. घरामध्ये कोण कोण असतं तुमच्या? अ, माझ्या घरामध्ये म्हणजे आता माझं लग्न झालेलं आहे, विवाहित आहे मी. माझ्या माहेरी माझा एक भाऊ आहे, माझी आई-वडील आणि माझी बहिणी असं कुटुंब आहे आणि माझं सासर हे आहे बुलढाणा जिल्हा, विदर्भात अमरावती या महसूल विभागातला बुलढाणा जिल्हा आणि माझ्या सासरी माझे एक दीर, माझे पती, माझी एक नणंद, सासू-सासरे असे सगळे असतात आणि माझे पती हे पुण्यामध्ये आहेत. ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतात आणि माझ्या सासूबाई ह्या शिक्षिका आहेत, निवृत्त शिक्षिका आणि माझे सासरे हे स्पोर्ट्स ऑफिसर आहेत निवृत्त. म्हणजे इकडे देखील आणि तिकडे देखील पूर्णपणे शिक्षण चांगलं असलेली फॅमिली तुम्हाला लाभलेली आहे आणि त्यामुळे तुमचं शिक्षण देखील चांगल्या ठिकाणी झालेलं आहे. मुळामध्ये तुम्ही तहसीलदारचं ध्येय पाळलं होतं, की तुम्हाला तहसीलदारच व्हायचं, की तुम्हाला दुसरं काय आणखी तुमच्या डोक्यामध्ये दुसरं ध्येय होतं? खरं तर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन हे बायोटेक्नॉलॉजीमध्ये झालं. त्यामुळं ध्येय असं काही नव्हतं, की शासकीय सेवेत यायचं किंवा काही. त्या क्षेत्रातच करियर करायचं असं माझं हे होतं. पण एक आपण म्हणतो ना, एक टर्निंग पॉइंट येतो आणि तसा टर्निंग पॉइंट एक आला आणि मुळात घरी पण प्रशासकीय सेवेत वडील असल्यामुळे तो टर्निंग पॉइंट आला आणि असं ठरलं, की आता आपण इकडे अभ्यास करायचा आहे स्पर्धा परीक्षांचा. मग त्यामुळे मी ची तयारी करत होते. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. मीनवाईल सोबत ची पण परीक्षा दिली आणि इकडे माझी प्रथम निवड झाली नायब तहसीलदार या पदावर. मी 4 वर्ष नायब तहसीलदार या पदावर काम केलं. लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यामध्ये. आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा परीक्षा दिली महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची आणि पुन्हा माझी निवड तहसीलदार या पदावरती झाली आणि त्यानंतर मी सोलापूर जिल्ह्यामध्ये रुजू झाले. या दरम्यान ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होते किंवा तुम्हाला हे तहसीलदार पद मिळतंय किंवा मिळणार आहे, यासाठी तुम्हाला कितपत अशा अडचणी आल्या किंवा काय तुम्ही प्रॉब्लेम फेस केलेत? खरं तर प्रॉब्लेम म्हणजे असं, की सुरुवातीपासून माझ्या घरच्यांचा पूर्ण पाठिंबा होता. माझे वडील आहेत त्यांनी पूर्ण या माझ्या एकूणच अभ्यास प्रक्रियेला माझे आई-वडील आहेत त्यांनी कायम प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. पण आपण असं म्हणतो, की आपल्या समाजामध्ये काय होतं, की कधी-कधी मुलींना एका वयाच्या एका सर्टन लिमिट पर्यंत ही मुभा दिली जाते आणि मग परत असं होतं, की आता लग्नाचं वय झालं. पण माझ्या आई-वडिलांनी असं कधीच हा मुद्दा उपस्थित केला नाही. पण इतर काही मंडळी असतील, की ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि ते एक आपलं समाजची जडणघडण तशी असल्यामुळं त्यांचं त्यात चुकीचं काही होतं असं मला वाटत नाही. ते त्यांच्या जागी बरोबर होते, ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. पण असं असताना देखील माझ्या आई-वडील माझ्या कायम पाठीशी उभे राहिले, की आधी ती स्वतःच्या पायावर उभी राहील आणि मग या पुढच्या सगळ्या गोष्टी. हा एक अडचण म्हणजे आपण म्हणू शकतो सामाजिकदृष्ट्या आणि बाकी परिश्रम करत गेले वेगवेगळ्या टप्प्यावरती अगदी थोडक्यात अपयश येत गेलं. पण वडिलांचा कायम पाठिंबा आणि त्यांनी जिद्द कधीही सोडू नको. नियती प्रत्येकाला संधी देते असं एक कायम मला सांगत आले वडील आणि मग ते यश मिळालं. सातत्याने प्रयत्न केल्यामुळे. म्हणजे महिला असताना
या थोड्या प्रत्येकच सेक्टरमध्ये किंवा प्रत्येकच या गोष्टीमध्ये महिलांना थोडासा या गोष्टीमध्ये फेस करावा लागतो. परंतु तुम्हाला जसं आई-वडिलांनी जसं सपोर्ट केला, की महिला आहे ठीक आहे. एक सर्टन लिमिट असतं त्याच्यानंतर तुमचं लग्न केलं जातं. पण यांच्या आई-वडिलांना सलाम आहे, की ज्या आई-वडिलांनी मुलींना शिक्षणाची संधी दिली आणि त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण करायला द्यायला पाहिजे. अशी माझी सुद्धा सर्व पालकांना विनंती आहे, की मुली हुशार असतात. ज्या मुली हुशार आहेत त्यांना तुम्ही लग्नाची अट घालू नका. त्यांना शिक्षण पाहिजे तेवढं करू द्या. मनसोक्त त्यांना शिक्षण करू द्या. तर तुम्हाला असे तहसीलदार किंवा क्लास 1 अधिकारी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील महिलेच्या स्वरूपात. ज्यावेळेस मॅडम तुम्हाला तहसीलदार पदाचं बार्शीमध्ये रुजू झाला, त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने अनुभव आला किंवा तुम्हाला काय इथं प्रॉब्लेम वाटत होते किंवा कशा पद्धतीने तुम्हाला इथं आल्याच्या नंतर वाटलं? मी सर्वप्रथम जेव्हा इथे रुजू झाले, अपर तहसीलदार बार्शी, परिवीक्षाधीन कालावधीमध्ये तहसीलदार या पदावरती 6 महिन्याचा कालावधी असतो प्रशिक्षणासाठी आणि मग त्या अनुषंगाने मला इथे अपर तहसीलदार म्हणून माझी इथं पदस्थापना झाली. मी इथं जेव्हा सुरुवातीला जॉइन झाले, तेव्हा मला असं एक सगळीकडून असं एक हे होतं, की मोठा तालुका आहे हं, हं, हं. आणि काम अच्छा. करायला भरपूर काही शिकायला मिळेल. चॅलेंजेस भरपूर आहेत. आणि आपण जेव्हा असं म्हणतो, की मोठा तालुका आहे, मग पर्यायाने अ, प्रश्नांची संख्या पण कधी-कधी आपल्यासमोर वाढते. आणि बेसिकली बार्शी हा तालुका जो आहे, तो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्या बाउंडरीवरती आहे. आणि आपण एक म्हणतो, की इथे एक मिक्स कल्चर आहे. मिक्स कल्चर म्हणजे असं की मराठवाडाचं कल्चर, सांस्कृतिक कल्चर आणि पश्चिम महाराष्ट्र सांस्कृतिक कल्चर. एक वर्क कल्चर जे आहे, ते मराठवाड्यातलं वर्क कल्चर आणि एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये याची ट्रान्झिशन फेज इथे पाहायला मला मिळाली आणि बेसिकली असं मला वाटतं, की या ट्रान्झिशन फेजमधनं बाहेर येणं, हे एक मला असं वाटतं, की एक आपण काय म्हणू अडचण म्हणण्यापेक्षा काय आहे, की आव्हान. एक आव्हान असं मला इथं वाटलं अडचणीपेक्षा. कारण एक सुवर्ण मध्य गाठायचा असतो. दोन्ही कल्चरमधनं काम कसं करायचं, एक सुवर्ण मध्य गाठायचा असतो. ते मला महत्वाचं इथे आव्हान वाटलं. ज्यावेळेस तुमची या ठिकाणी नियुक्ती झाली, त्याच्यानंतर तहसीलदार साहेब होते, बाकी इतर स्टाफ देखील होता, नायब तहसीलदार होते. इथल्या स्टाफमध्ये तुम्हाला सपोर्ट कसा राहिला किंवा कशा पद्धतीने यांची तुमच्याबरोबर वागणूक राहिली? मी इथे रुजू झाले तेव्हा सुरुवातीला शेरखाने साहेब होते इथले तहसीलदार आणि शेरखाने साहेबांच्या आधी यापूर्वी मी इथे या तालुक्यात जेव्हा अटॅचमेंटसाठी याच तालुक्यात होते, तेव्हाचा परिचय होता. त्यामुळे एक सरांची कार्यशैली आधीपासूनच माहिती होती. सर अगदी थोडक्याच दिवसांसाठी होते. त्यानंतर आत्ताचे आपले बार्शीचे जे तहसीलदार आहेत, अपार शेख सर, ते या ठिकाणी तहसीलदार म्हणून रुजू झाले. तहसीलदार सरांचं सगळ्यात जास्त आणि मोठं पाठिंबा आणि सहकार्य नेहमीच असतं. कारण कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये सर कायमच मला शिकण्यास मिळावं यासाठी कायम प्रोत्साहन देत आलेले आहेत, की "मॅडम ही गोष्ट बघा, याच्यामध्ये बरंच शिकण्यासारखं आहे." किंवा या ठिकाणी पहा तुम्ही, स्थळपाहणी करा किंवा काही करा. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, शिकण्यासारख्या आहेत. सर वेळोवेळी संधी अवेलेबल करून देतात. त्याचप्रमाणे इथले जे नायब तहसीलदार आहेत, निवासी नायब तहसीलदार आहेत, निवडणूक नायब तहसीलदार आहेत, यांचं पण वेळोवेळी बार्शी तालुक्याची जी माहिती आहे, जी त्यांना माहिती आहे आणि मग त्या ठिकाणी मी काय-काय बघितलं पाहिजे, काय-काय केलं पाहिजे याबाबत ते कायमच या ठिकाणी सहकार्याची भूमिका त्यांची असते. त्याचप्रमाणे स्टाफची पण सहकार्याची भूमिका असते. अगदी त्याचबरोबर जे उपविभागीय अधिकारी आहेत, सदाशिव पडगुणे साहेब, यांचंही कायम मार्गदर्शन लाभत असतं, की परिवीक्षाधीन कालावधीमध्ये काय-काय केलं पाहिजे, काय-काय अभ्यास केला पाहिजे. आताच वेळ असतो वाचनाचा. एकदा रेग्युलर पदभार आपण घेतो, तेव्हा अनेक आव्हानांना आपल्याला सामोरं जायचं असतं. त्यामुळे आता अभ्यास करत राहा, असा कायमच पाठिंबा इथल्या सर्व अधिकाऱ्यांचा मला मिळत आलेला आहे. जसं म्हणतो की आपण घर चांगल्याच्या नंतर असल्याच्या नंतर माणसं चांगली असतात. तसं तुमचा ऑफिसचा स्टाफ देखील चांगला असल्यामुळे तुमचं या ठिकाणचं वर्किंग देखील चांगलं आहे. आता तरुण मुलं-मुली आहेत, जे की त्यांना तुमच्यासारखं तहसीलदार पद किंवा क्लास 1 अधिकारी किंवा जे व्हायचंय, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? अ, एक असं छोटीशी खंत मला अशी वाटते, की आजकाल कसं म्हणजे अगदी तरुण मुलं-मुलीच नाही, पण अगदी लहानांपासून मोठी माणसं मग त्यात आम्ही पण आलो, की सोशल मीडियाचं अट्रॅक्शन, सोशल मीडियासोबत इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचं अट्रॅक्शन खूप आहे. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचं एक अट्रॅक्शन खूप आहे. मग आपण बघतो अगदी WhatsApp म्हणा, Facebook म्हणा, Instagram म्हणा, याच्यावरती आपण सारखे अगदी ॲक्टिव्ह असतो. तर मला असं वाटतं, की आपण इंटरनेट म्हणा किंवा हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत, यांचा वापर करावा. पण अगदी मला वाटतं, की तो चांगल्या कामासाठी करावा. जसं की अभ्यास आहे
किंवा प्रत्येकाला वेगवेगळी प्रत्येकाची ध्येय असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात करियर करायचं असेल, तर त्या करियर संबंधी काही गोष्टी ज्या सोशल मीडियावरून आपल्याला मिळतात, त्याचं आपण करावं किंवा आपण बघतो की वाचनाची सवय जी आहे, आज आपल्याला पुस्तकं वाचायचा कंटाळा असेल तर ई-बुक अवेलेबल आहेत. ई-बुक आपण वाचू शकतो. वेगवेगळ्या न्यूज चॅनल्स आहेत, त्याच्यातनं आपण माहिती कलेक्ट करू शकतो. तर सोशल मीडियाचा वापर करावा, WhatsAppचा वापर करावा, Facebookचा वापर करावा, पण अभ्यास सांभाळून या सगळ्या गोष्टी कराव्यात किंवा आपण जे ध्येय ठेवलं आहे, ते सगळं सांभाळून त्याकडे आधी लक्ष देऊन मग आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करावा, अशी एक मला छोटीशी खंत वाटते आणि यावर सगळ्यांनीच आपण काम केलं पाहिजे आणि हाच माझा सगळ्यांसोबतच तरुण-तरुणींना विशेष सल्ला राहील, की आपण या सगळ्या गोष्टींचा आपल्या विधायक कामासाठी आणि आपलं फ्युचर घडवण्यासाठी वापर करावा. म्हणजे वस्तू चांगली आहे, परंतु ती वापरायची कशी? वापरायची कशी? हा थोडासा नॉलेज आपण आपल्या आपल्या पद्धतीनं आजमावलं पाहिजे. आता तुम्ही तहसीलदार तर झालेलेच आहेत. मग याच्यानंतर तुमचा अभ्यास चालू आहे का? किंवा पुढची तुमची स्टेप काय असणार आहे? खरं तर तहसीलदार झाले, पण राज्यसेवा किंवा केंद्र लोकसेवा आयोग यांचा सध्या मी कुठला अभ्यास सध्या करत नाही. पण जे एक आता महसूल विभागामध्ये कार्यरत आहे. या विभागात कार्यरत असताना अनेक कायद्यांच्या आधारे पुढची सगळी प्रक्रिया आम्ही राबवतो. तर ह्या कायद्यांचा अभ्यास करणं किंवा मला वाचनाची आवड आहे. तर वेगवेगळी पुस्तकं असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातील आत्मचरित्र असतील किंवा अगदी या रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी रिलेटेड काही असेल, हे वाचन करण्याचा मला छंद आहे. त्यामुळे मग मी माझा अभ्यास सध्या तिकडे वळवलेला आहे. म्हणजे जो एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सी असा सध्या कुठला अभ्यास मी करत नाही सध्या. या दरम्यान आता तुम्ही एवढ्या चांगल्या पदावरती आहेत किंवा भरपूर असा कालावधी गेलेला असा अभ्यास करण्यासाठी पण कालावधी गेला असेल. याच्यामध्ये तुम्हाला वाईट अनुभव पण आले असतील की. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? वाईट अनुभव मी असं म्हणते, की जसं जेव्हा अभ्यास करत होते किंवा या टप्प्यावरती मी मगाशी जसं म्हणाले तसं, की काही जणांचा असं हे असतो, की आता बस झालं. तर हा हा एक वाईट अनुभव मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्याचप्रमाणे मी जेव्हा रुजू झाले सेवेमध्ये, तर तेव्हा अनेक असं गोष्टी असतात, की ज्या आपल्या माघारी आपल्याबद्दल काही बोललं जातं कुठल्या गोष्टीवरून आणि जेव्हा अशा काही कानावर येतात, तेव्हा आपल्याला वाईट वाटतं, की अरे, असं आपण काही केलेलं नसतं, पण कदाचित गैरसमज झालेला असतो समोरच्यांचा आणि मग त्या आपल्या माघारी बोलल्या जातात, तेव्हा वाईट वाटतं. पण मग मला असं वाटतं, की तेव्हा आपण काही गोष्टी सोडल्या पाहिजेत. जसं काही प्रश्न सोडून दिले की सुटतात. तसं काही गोष्टी आपण सोडून दिलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. कारण आपण त्याच गोष्टींचा विचार करत बसलो, तर आपण पुढे कधी जाऊ शकू, असं मला वाटत नाही आणि तो आपल्याच प्रगतीमध्ये एक अडथळा निर्माण होतो, असं मला वाटतं. त्यामुळं महिला म्हणून कधी तुम्हाला असं वाटलं कधी वाटलं का, की हे काम मला टाळलं गेलंय किंवा अशा पद्धतीचं कधी तुम्हाला वाटलं का? निश्चितच मी असं म्हणेन एक खंत अशी मला वाटते, की काही टप्प्यांवरती आपल्याला असं होतं, की महिलेच्या सक्षमतेवरती प्रश्न उपस्थित केला जातो, ज्याला आपण कपॅबिलिटीवरती असं म्हणू आणि फक्त प्रशासनच नाही, विविध क्षेत्रामध्ये महिला कार्यरत आहेत. तर त्यांना पण या गोष्टींना सामोरं जावं लागलेलं असणार आहे. अगदी गृहिणी असतील तरी. पण असंही असतं, की काहींचा असं जरी आपल्याबद्दलचं मत जरी असलं, तरी काही अशाही व्यक्ती असतात, ज्या आपल्याला यामध्ये पाठिंबा देत राहतात आणि कायम प्रोत्साहन देत राहतात. त्यामुळं असे जरी निगेटिव्ह अनुभव आले, तरी तितकेच पॉझिटिव्हही मला अनुभव आले आणि ज्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, विश्वास ठेवला आणि तो सार्थ मी ठरवला, असं त्यांनी माझ्या जवळ केलेलं म्हणजे मत व्यक्त केलं. त्यामुळं मगाशी जसं म्हणाले तसं निगेटिव्ह गोष्टी जरी समोर आल्या, तरी त्यातून पॉझिटिव्ह आपल्याला काय काढता येईल आणि आपण कसं पुढे जाऊ, तेवढंच आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे महिला सक्षमीकरण एवढा आपला भारत देश सुजलाम-सुफलाम आहे. एवढा शिक्षणाच्या बाबतीमध्ये पुढे आहे. परंतु महिला सक्षमीकरण करणं गरजेचं आहे. कुठेतरी महिलेचा अपमान कुठेतरी कोणत्यातरी क्षेत्रामध्ये होतोय. असं प्रत्येकच क्षेत्रामध्ये म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये असं नाहीये, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठेतरी गरज आहे काळाची, की महिलांना सक्षमीकरण पाहिजे. महिला त्या गोष्टी करू शकतात. एखादी जबाबदारी तुम्ही त्यांच्याकडे देऊन पहा. नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव येईल. या सर्वाच्या दरम्यान तुम्ही या स्टेजपर्यंत येण्यापर्यंत तुमच्याकडे काही चांगले अनुभव पण आले असतील तुम्हाला. काही लोकं चांगले पण भेटले असतील. तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? चांगला अनुभव मी असं सांगेन 2019 यावर्षी मेमध्ये माझे वडील त्यांचं निधन झालं हार्ट अटॅकनी
मीनवाईल असं झालं होतं, की ज्या परीक्षेतून निवड झाल्यानंतर मी तहसीलदार झाले, त्या परीक्षेची मुख्य परीक्षा ही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली होती. आणि त्यावेळेला असं झालं, की माझे उपविभागीय अधिकारी होते. ज्यांनी मला कायम प्रोत्साहन दिलं, की नायब तहसीलदार झाले तरी तुमच्यामध्ये अजून कॅपॅबिलिटी आहे, तुमच्यामध्ये टॅलेंट आहे आणि तुम्ही तुमची जागा अजून कुठे वेगळ्या ठिकाणी तुम्ही तुमचं स्थान नेऊ शकता. तर तुम्ही पुढच्या परीक्षा द्या, असं त्यांनी कायम प्रोत्साहन दिलं. जनार्दन विधाते म्हणून उपविभागीय अधिकारी होते मला. मी औसा तालुक्यात काम करत असताना. आणि माझे वडील मी सुट्टी घेऊन गेलेही परीक्षेच्या तयारीसाठी आणि दरम्यानच्या काळात ही आपण म्हणू की असं माझ्या वडिलांचं निधन झालं आणि ही घटना घडली. पण यानंतर आणि अगदी वडिलांचं निधन झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये माझी ही मुख्य परीक्षा होती. आणि या सगळ्या ज्या वाईट घटना घडली त्यातून उभारी देण्याचं काम आणि त्यातून बाहेर काढण्याचं काम माझ्या उपविभागीय अधिकारी यांनी केलं. त्यांनी आणि माझ्या तहसीलदार तेव्हाच्या शोभा पुजारी यांनी मला अ, इतक्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं, की मी हे सगळं दुःख विसरून आणि फक्त मलाच नाही तर त्यांनी माझ्या आईला, माझ्या भावाला सांगितलं, की आता अशी संधी चालून आलेली आहे, की तुम्ही आता तिला अभ्यास करू द्या. मनावर दगड ठेवा, पण तिला आता अभ्यास करण्यासाठी जाऊ द्या. आणि यातून मग मी माझी पुढची परीक्षा दिली आणि आज आज या ठिकाणी मी आहे. माझी निवड झाली आणि मी या ठिकाणी आहे. तर अशाही व्यक्ती असतात, ज्यांचं योगदान खूप महत्त्वाचं असतं. अमूल्य असं योगदान असतं आपल्या आयुष्यात. ज्यावेळेस वाईट टप्पा असतो त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन देणारे सुद्धा लोक पाहिजे असतात आणि त्यावेळेस ती लोक मिळाल्याच्या नंतर टर्निंग पॉईंट म्हणतो आपण तो सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतो. आयुष्यामध्ये तुम्ही गुरु कोणाला मानताय किंवा प्रत्येकाचा आपला एक स्टेज असते आपण त्याला त्याच्याकडे बघून जगत असतो असं कोण आहे का? माझे पहिले गुरु माझे आजोबा, माझ्या वडिलांचे वडील यशवंत वासुदेव केसकर. त्यांनी म्हणजे माझं अगदी गम-भन जे म्हणाल तुम्ही लहानपणापासून त्यांनी माझा सगळा अभ्यास करवून घेतला. म्हणजे जे आपण ज्याला म्हणतो पाया, पाया जो घडवला तो माझ्या आजोबांनी घडवला. ते पण महसूल विभागात होते. नायब तहसीलदार या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. आणि हे माझे पहिले गुरु. त्यानंतर माझे दुसरे गुरु म्हणजे माझे वडील. ज्यांच्यामुळे खरं तर आज मी इथे आहे. त्यांनी इतकं प्रोत्साहन दिलं मला वेगवेगळ्या टप्प्यावर आणि एक म्हणजे माझा एक भाऊ आहे आणि मी आहे. आम्हाला दोघांमध्ये कधी मुलगा-मुलगी असा कधीही भेद केला नाही. आणि मी स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी कायम कटाक्षाने ते स्वतः खूप भूमिका त्यांची स्वतःची होती अशी खंबीर अशी भूमिका होती, की मी उभं राहावंच आणि त्यासाठी त्यांनी खूप अथक परिश्रम घेतले. ते माझे दुसरे गुरु आणि माझी तिसरी गुरु म्हणजे माझी आई. आणि अ, आपण एक समजू शकतो, की आपण जेव्हा एक हाउसवाईफ, एक गृहिणी जेव्हा आई ही गृहिणीच्या भूमिकेत असते, तेव्हा कायम तिला असं वाटतं, की बाबा आपल्या मुलींचं पण इतर मुलींसारखं तिचाही संसार असावा, तिचं लग्न व्हावं अगदी. पण माझ्या वडिलांची ही खंबीर भूमिका पाहून माझ्या आईनीही तो माझ्या वडिलांना सपोर्ट केला आणि तिने कधीही माझ्यापुढे कुठलाही असा वेगळा आग्रह धरला नाही. त्यामुळे माझी तिसरी गुरु माझी आई आहे. हे 3 गुरु माझ्या आयुष्यामध्ये माझे आयुष्य त्यांनी घडवले असं मी म्हणते. ज्यावेळेस तुम्ही शिक्षण करत होता म्हणजे बालपणापासून अगदी तुमच्या आतापर्यंतच्या शिक्षणामध्ये तुमचे आवडते शिक्षक कोणते किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं? माझ्या बालपणीच्या म्हणजे अगदी माझं 1ली ते 7वी हे माझं शिक्षण झालं नगरपालिकेच्या शाळेत झालं. उस्मानाबाद आणि आता धाराशिव ही नगरपालिका शाळा क्रमांक 11 इथे माझ्या वर्ग शिक्षिका होत्या झरकर मॅडम आणि मी माझ्या असं म्हणेन की आदर्श शिक्षिका तेव्हाच्या. इंग्लिश शिकवत होत्या. त्यांची शिस्त आणि इंग्लिश सारखा विषय ज्याला असं म्हणतात, की जसं शिक्षण हे वाघिणीचं दूध म्हणतात, तसं इंग्रजी ही भाषा सुद्धा वाघिणीचं दूध असं म्हणतात. आणि इंग्रजी जी भाषा आहे ही जसं पाहिलं तर सुरुवातीला कठीण वाटते सगळ्यांना. पण एकदम ती रुचावी, ती सहज सोपी व्हावी आणि ती सहज सोपी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना काय शिकवलं पाहिजे, हे ज्यांनी सांगितलं. आम्हाला सांगितलं. तर त्या अशा इंग्रजी शिकवणाऱ्या झरकर मॅडम होत्या. या माझ्या एक आदर्श शिक्षिका असं मी म्हणेन. झरकर मॅडम. जनरली 10वीचा टप्पा देखील थोडासा टर्निंग पॉइंट मानला जातो. म्हणजे 10वीच्या टप्प्यामध्ये देखील आपल्याला चांगलं सहकार्याची भूमिका पाहिजे असते. तिथून एकतर आपण वाईट अनुभव लागतो किंवा एकतर चांगले बनतो. तर त्या टाईमिंगमध्ये कोणाचा सपोर्ट राहिला का तुम्हाला? 10वी मध्ये? मी 10वीत असताना आई आणि वडील आता तसं माझं 10वीचं शिक्षण हे उस्मानाबाद आणि आताचं धाराशिवमध्येच झालं.
त्यामुळे माझे वडील अगदी आपण म्हणतो ना, सकाळी उठून अभ्यास लवकर लक्षात राहतो. तर मग ते माझ्यासोबत सकाळी उठायचे. म्हणजे मला उठवायचे. मला उठवायचे आणि मग मी म्हणजे पाहायचे. सुरुवातीला त्यांनी असं पाहिलं, की मला उठवून ते झोपले, की मी पण झोपी जायचे. म्हणून नंतर मग त्यांनी त्यांनी स्वतः जागं राहायचं असं त्यांनी निर्धार केला आणि मग मी पण जागी राहायला लागले. आणि वडिलांसोबत आईसुद्धा, की माझ्या ज्या काही अभ्यासाच्या वेळा असतील, जेवणाच्या, खाण्यापिण्याच्या वेळा असतील, तेव्हा ती कटाक्षाने तिथे उपस्थित राहायची आणि मला सगळं सुलभ होईल आणि मग फक्त अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन राहील. या प्रकारे त्या दोघांनी खूप म्हणजे त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी खूप मदत या सर्व तुमच्या घराच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तुमच्या बहीण-भावंडांमध्ये कधी याची स्पर्धा राहिली का, की तू असं, मी असं कधी तुमच्या भावामध्ये आणि तुमच्यामध्ये? आश्चर्य वाटेल तुम्हाला, विश्वास बसणार नाही कदाचित. पण माझा भाऊ आणि मी आमच्यामध्ये कधीही आत्तापर्यंत भांडण किंवा वाद काही असं झालं नाही. आणि सगळ्यांना पण याचं खूप आश्चर्य वाटतं, की एक भाऊ-बहीण म्हणलं, की एक लहान-मोठं, तू मोठीच आहे, तुला त्यामुळं कायमच असं असतं. मग मी लहान आहे म्हणून मला असं करतात, असं आपण बघतो. पण आमच्या घरात असं कधी टॉम एंड जेरीचं वातावरण कधीच राहिलं नाही. कायम माझा भाऊ तेव्हाही मला खूप सपोर्टिव्ह होता आणि आजही म्हणजे मला अभिमान आहे, की तो आजही माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये माझे वडील आत्ता हयात नाहीत. त्यामुळे वडिलांच्या माघारी तो एकदम खूप महत्त्वाची भूमिका निभावतोय आणि कायम सपोर्ट असतो त्याचा. असं वाद कधी मला अजिबातच आठवत नाही. तुम्ही आतापर्यंत महिला सक्षमीकरणाचा देखील एक मुद्दा आता मांडलेला आहे. पण ज्या महिला विविध क्षेत्रामध्ये काम करतात किंवा त्या महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा त्या महिलांना तुम्ही काय सांगाल? माझ्या सगळ्याच महिला भगिनी, विद्यार्थिनी असतील किंवा ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतील आज, तर त्यांना माझं एकच असं सांगणं आहे आग्रहाचं, की गृहिणी असतील किंवा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असतील, यांचं कायम असं असतं, की ते कदाचित मला वाटतं ते नैसर्गिक असेल, ते जातच असेल, की स्वतःकडे दुर्लक्ष करणे. आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो, महिला सगळ्या ज्या आहेत त्या. आधी सर्वांचा विचार असतो आणि त्यानंतर मग आपला विचार. त्यात आपल्या आरोग्याकडे खूप हेळसांड होते आणि विशेष हे आई ज्या आहेत त्यांचं म्हणजे मी स्वतः माझ्या आईचा अनुभवलं आहे. माझ्या सासूबाई असतील त्यांचंही मी अनुभवलंय, की आधी मुलं, सगळे कुटुंबीय, मग अंगावरती काढणं दुखणं, त्यामुळे स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाहीत. तर माझं सगळ्यांना असं सांगणं असेल, रादर विनंती असेल माझी, की स्वतःकडे आधी लक्ष द्या. कारण एक महिला जर आजारी पडली, तर अख्खं घर आजारी पडतं. आणि मग त्या घरातलं चैतन्य सगळं हरवून जातो. त्यामुळे आधी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. त्याचप्रमाणे स्वतःचे छंद जे असतील, कोणताही छंद असेल, स्वतःच्या आवडी-निवडी जोपासा. त्यासाठी स्वतःसाठी थोडा का असेना वेळ, पण काढला पाहिजे. अगदी कोणाला वाचनाची असेल, कुणाला अगदी कुकिंग हा सुद्धा छंद कुणाचा असू शकतो. त्यासाठी आवर्जून त्यांनी वेळ काढला पाहिजे. शेवटी आपण म्हणतो ना, "सिर सलामत तो पगडी पचास." तसं आहे, की महिला जर घरातली एक सगळ्याच अर्थाने सक्षम राहिली, तर ती अख्खं घर तिचं पुढे सगळं सक्षम राहतं असं मला वाटतं. अं, तुम्ही आता म्हणल्यासारखं, की प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणी येतच असतात महिलांना. परंतु त्यामधून कसं सावरायचं किंवा तुम्ही कशा पद्धतीने सावरले, अशा पद्धतीने महिलांना कसा संदेश द्याल तुम्ही? अ, अडचणी ह्या आहेत, अनंत अडचणी आहेत. अगदी महिला म्हणूनच नाही. तर प्रत्येक माणसासमोर आज अडचणी आहेत. पण अडचणींनाच घेऊन बसलो, तर मग आपण पुढे कधीही आपल्याला जे काही साध्य करायचंय, जे ध्येय साध्य करायचंय, त्यात आपण कधीच साध्य करू शकणार नाही. आपण कायम निगेटिव्ह भूमिकेने त्याकडे जाऊ आपण. तर माझं असं सगळ्यांना असं सांगणं असेल, की जे काही वाईट अनुभवले आहेत, त्यातून जे काही पॉझिटिव्ह आपल्याला शोधता येईल, सकारात्मक कुठली तरी गोष्ट आपल्याला त्यात सापडते. ती असते. असं नसतं की निगेटिव्ह म्हणजे सगळं फक्त वाईटच झालं. त्यातूनही काहीतरी चांगली गोष्ट समोर येते. या चांगल्या गोष्टी घेऊन पुढे जाणं आणि पुढे जे काही आपलं ध्येय असेल किंवा पुढे ज्या गोष्टी नॉर्मली लाईफ जरी असेल, तर पुढे ते चांगल्या रीतीने कसं जगावं याचा आपण विचार करावा, तर आपण यशस्वी होऊ आयुष्यात. म्हणजे वाईट वेळ असते. प्रत्येकावरती वाईट वेळ येते. वाईट वेळ टळते देखील, जाते. त्यामुळे वाईट वेळेचा जास्त विचार न करता चांगली वेळ येईल याची तुम्ही वाट बघा आणि नक्कीच एक ना एक दिवस प्रत्येकाला चांगली वेळ आणि वाईट वेळ दोन्ही येतात. त्याच्यामुळे खचून जाऊ नका. तुमच्या चांगल्या वेळेचा वाट बघा आणि चांगल्या वेळेची तुम्हाला कोणते कोणते छंद आहेत? मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे वाचनाचं खूप छंद आहे मला. मग ते कुठलंही पुस्तक असेल आणि ई-बुक नाही, हार्ड कॉपी पुस्तकाची हार्ड कॉपी समोर पाहिजे. तरच मला वाचल्यासारखा फील येतो. त्यामुळे वाचनाचा एक छंद आहे. दुसरं म्हणजे मला स्वतःला कुकिंग करायला खूप आवडतं. तर वेगवेगळे
प्रकार पदार्थ बनवणे आणि ते आवर्जून सगळ्यांना खाऊ घालणे. तर हे माझा दुसरा छंद आहे. आणि तिसरा छंद माझा कदाचित हसू येईल सगळ्यांना. ज्या ठिकाणी आपण जातो तिथे-तिथे जे लोक भेटतील त्यांच्यासोबत ओळखी करून घेणे, ओळखी वाढवणे, त्यांच्यासोबत आवर्जून फोटो खेचणे, आपला फोटो काढणे आणि तो आपल्या स्टेटसला अपडेट करणे, की मी आज यांना भेटले, मी आज त्यांना भेटले. जेणेकरून नवीन-नवीन लोकांच्या आपल्या ओळखी होतात आणि फोटो काढून स्टेटसला ठेवण्याचं कारण हे, की फोटो काढला तर एकतर आपल्या स्मरणात राहतच. पण एखादी व्यक्ती अशी असते, की जी खूप असामान्य असते. म्हणजे व्यक्ती दिसायला सामान्य असते, पण तिने खूप काहीतरी असामान्य काम केलेलं असतं. त्याची ओळख इतरांनाही व्हावी आणि त्यांना पण याबाबतीत कळावं असं मला वाटतं. त्यामुळे ते स्टेटसला ठेवणं एक फार महत्वाचा माझा छंद आहे तो. तुमच्या या आवडीपैकी तुमच्या पतिदेवांना कोणती आवड जास्त आवडते? अ, माझ्या मी एक छंद मी सांगते अजून एक सांगायचं राहिला. मला लेखनाची आवड आहे. म्हणजे कुठलाही एखादा इन्सिडेंट आपल्यासोबत झाला किंवा आपण काही पाहिलं, तर मला त्यावरती लिहायला खूप आवडतं आणि मी सोशल मीडियावर पण टाकते ते, मी लिहिते. तर आत्ताचा प्रश्न तुमचा, की मिस्टरांना कोणती आवडते? माझ्या मिस्टरांना कुकिंग हा एक छंद आवडतोच आणि माझा आणि दुसरं म्हणजे मी जे लिहिते त्याबद्दल त्यांना खूप म्हणजे त्यांना छान वाटतं आणि ते कायम प्रोत्साहन देत असतात माझे मिस्टर, की "तू लिहीत राहा, खूप छान लिहितेस." आणि एवढंही म्हणजे मी विचारते कधी-कधी, "हे लिहू का, टाकू का सोशल मीडियावर? बरोबर. यांनी काही प्रॉब्लेम तर होणार हां, नाही ना?" ते मला म्हणत असतात, "तू लिही ना गं, मी आहे बिंदास तुझ्या पाठीशी, तू लिही." असं म्हणत असतात. सपोर्ट आहे तुम्हाला. सपोर्ट बरोबर. आहे. अगदी. बरोबर. या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही समाजाला म्हणजे जे आता तरुण-तरुणीला तर तुम्ही संदेश दिलेलाच आहे. परंतु आणखी समाज बांधव जे आहेत, या लोकांना तुमच्या सक्सेसीकरणामागे किंवा तुम्ही सक्सेस झालेला आहे, तर तुम्ही त्या लोकांना कसा संदेश द्याल? मला सगळ्यांना सगळ्यात महत्त्वाचं असं सांगायचं आहे, की आजचं जे आपण आयुष्य बघतो, पूर्वीचं जे आयुष्य होतं म्हणजे अगदी आपले आजोबा, वडील यांच्या काळाचं जे आयुष्य होतं आणि आताचं आयुष्य, हे आताचं जे आयुष्य झालं हे खूप गतिमान झालेलं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी खूप फास्ट झालेल्या आहेत. अगदी आपल्या पण अपेक्षा असतात, की एखादी गोष्ट आपण जर आपल्या मनात आली तर ती पटकन आपल्याला मिळावी. अमुक एक गोष्ट आपण आता समजा आमच्या ऑफिसचं उदाहरण द्या, की एखादा अर्ज केला तर याच्यावरती पटकन आपल्याला काहीतरी सोल्युशन मिळावं, असं ऑफिसचं उदाहरण घेऊन सांगेन मी. असं प्रत्येकालाच, सगळ्यांना अशीच इच्छा असते. तर त्यामुळं काय झालेलं आहे, की स्पीडी लाईफ झालेलं असल्यामुळं काय होतंय, की मगाशी जसं मी महिलांच्या बाबतीत सांगितलं तसंच, की आपण आपल्या प्रकृतीकडे खूप हेळसांड करतो आणि गतिमान आयुष्य झालेलं असल्यामुळे आपल्याला स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. बरेचसे आपण कॉर्पोरेट ऑफिसचे जॉब म्हणा किंवा प्रशासकीय म्हणा, तिथे काय असतं, की बैठ्या प्रकारचं काम असतं आणि हेल्थकडे मग दिवसभर बैठं काम, त्यामुळे हेल्थकडे, आरोग्याकडे खूप दुर्लक्ष होतं. त्यामुळे व्यायाम किंवा योगासनं या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. आपण अगदी मागे बघितलं तर कोविडसारखा आपण पॅन्डेमिक आला होता, तेव्हा सुद्धा ज्या लोकांचं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष होतं, त्या लोकांना याचा खूप फायदा झाला. त्यामुळे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अनेकशा अडचणी आपल्या समोर येतील. त्यामुळे स्वतःच्या हेल्थकडे जास्त लक्ष द्या. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्व दोषगृहीत ज्याला असं म्हणतो आपण, की पूर्वग्रह दूषित असं म्हणतो त्याला. तर त्याच्यामध्ये असं होतं, की आपण एक परसेप्शन असतं आपल्यामध्ये, की अमुक-अमुक कुणीतरी सांगितलेलं असतं एखाद्या व्यक्तीबद्दल आणि मग आपण त्याच चष्म्यातून त्याच्याकडे बघत जातो. आणि मग किंवा आपले काही इतर काही अनुभव आलेले असतात. त्याच अनुभवातून आपण पाहतो आपण. तर मला असं वाटतं, की एखाद्या व्यक्तीला तुम्ही स्वतः भेटा. व्यक्तीच नाही कोणालाही किंवा अ, त्या व्यक्तीबद्दल जाणून घ्या आणि मगच त्याबद्दल आपण मत व्यक्त केलं पाहिजे. ग्रहदूषितपणे कुणासोबतही किंवा कोणाच्याही बद्दल आपण मत व्यक्त नाही केलं पाहिजे. त्याचप्रमाणे मला आणखी एक तिसरं असं म्हणायला पाहिजे, की चांगल्या वाईट अनेक गोष्टी आपल्याच्या आसपास घडत असतात. अनेक चांगली वाईट माणसं आपल्याला भेटत असतात, की जसं हाताची पाची बोटं सारखी नसतात, तसं माणसांच्या पण व्यक्ती तितक्या आपण प्रकृती असं म्हणतो. तसं अनेक आपल्याला आयुष्यात व्यक्ती भेटत राहतील. अनेक आयुष्यात चढ-उतार येत राहतील. तर निराश न होता आपण त्यातून बाहेर आलं पाहिजे. विशेषतः आजकाल तरुण वर्गाचं आत्महत्येचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. बेरोजगारीच्या प्रश्न समोर असल्यामुळे. तर आत्महत्या हा काही शेवटचा उपाय नाहीये.
आत्महत्या केल्यानंतर आपल्या मागची जी फॅमिली आहे ती सफर होते. त्यांना अनेक परिणामांना सामोरं जावं लागतं. तर अशा सगळ्या नैराश्य जरी कोणाला आलं, तरी यातनं उभारी घेणं, त्यातूनही मार्ग निघतो. त्यातून मार्ग काढून आपण पुढे गेलं पाहिजे आणि चांगल्याचीच कास धरावी. वाईटाला तिथल्या तिथेच आपण सोडून द्यावं आणि आपण आपली पुढची वाटचाल करावी, असं मी सांगेन. पाहिलं की मॅडमनी स्ट्रगल पण भरपूर केलेलंच आहे. वाईट अनुभव, चांगले अनुभव सगळं त्यांनी घेतलेलं आहे. मॅडमचं असं म्हणणं आहे, मी देखील असंच म्हणेल, की वाईट वेळ ही प्रत्येकावरच येते आणि वाईट वेळ तिथं सोडून द्यावी. चांगल्या वेळेकडे तुम्ही फोकस करावा, तुमच्या करिअरकडे फोकस करावा आणि तुम्ही चांगल्या पद्धतीचं आयुष्य तुम्ही जगू शकताय आणि तुमच्या करिअरकडे तुम्ही फोकस केल्यानंतर तुम्ही नक्कीच यशस्वी महिला किंवा यशस्वी पुरुष होऊ शकाल. नक्कीच व्हाल, याची आशा तुम्ही मनामध्ये बाळगून, इच्छा मनामध्ये बाळगून तुम्ही आयुष्याची सुरुवात चांगल्या पद्धतीने करा. वाईट अनुभव तिथल्या तिथे सोडून द्या. वाईट तुमचे काही दुर्गुण असतील ते देखील तुम्ही सोडून द्या. चांगल्या माणसाच्या संपर्कात राहा, चांगल्या माणसाची कास धरा आणि तुम्ही चांगले अनुभव घेत चला आणि शेअर करत चला. असं मॅडमचं म्हणणं आहे. मी देखील याच पद्धतीने आवाहन करेल. कॅमेरामन सर मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.